Hello students, in last video we studied the denaturation of protein and then how the enzyme is catalyzed, means mechanism of enzyme catalysis, and then we study the some industrial application of enzymes catalysis. Now we study the structure of nucleic acid. So first of all we see what is meant by nucleic acid. All of you know that living beings have ability to produce their replicates through thousands of generation. म्हणजेच काय तर आपल्याला माहिती आहे की लिव्हिंग सेल्स हे काय करतात, आपल्यासारख्याच परत सेल्स तयार करतात. मग हे कशामुळे शक्य होतं, तर हे शक्य होतं विशिष्ट टाईपच्या इन्फॉर्मेशनमुळे. मग ही इन्फॉर्मेशन कुठून कुठे पास होते, तर ही इन्फॉर्मेशन एका जनरेशनपासून दुसऱ्या जनरेशनमध्ये जशीच्या तशी पास होत असते. किंवा फॉर एक्झाम्पल आईवडिलांसारखेच मुलं दिसतात, बरोबर आहेत, त्याच किंवा आजोबांसारखाच नातू दिसतो किंवा आजीसारखी नात दिसते. हे कशामुळे होते, तर हे जेनेटिक कॅरेक्टर्समुळे होत असतं. मग हे जेनेटिक कॅरेक्टर्स त्यालाच आपण हेरिडिटी म्हणतो. मग हे कशामुळे येतं, तर आपल्या बॉडीमध्ये म्हणजे आपला जो बेसिक युनिट आहे आपल्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं, ते म्हणजे काय, सेल. मग या सेल्समध्ये काही विशिष्ट टाईपचे इन्फॉर्मेशन्स आहेत किंवा काही विशिष्ट टाईपचे सबस्टन्सेस आहे, त्यालाच म्हणतो न्यूक्लिक ॲसिड. आणि या न्यूक्लिक ॲसिडमुळेच काय होते, जनरेशनमध्ये आपल्याला काय दिसतात, एका जनरेशनपासून दुसऱ्या जनरेशनकडे काही इन्फॉर्मेशन जशीच्या तशी पास झालेली दिसते. किंवा काही कॅरेक्टर्स, इन्फॉर्मेशन म्हणण्यापेक्षा आपण काय म्हणूया, कॅरेक्टर्स जसेच्या तसे पास झालेले दिसतात. तर ते कशामुळे शक्य होतात, ते शक्य होतात तर न्यूक्लिक ॲसिड्समुळे. मग आपल्या पेशींमध्ये किंवा सेल्समध्ये हे दोन टाईपचे न्यूक्लिक ॲसिड्स असतात. त्याला म्हणतात, ते असतात RNA आणि DNA. RNA म्हणजेच रायबोन्यूक्लिक ॲसिड्स आणि DNA म्हणजे डीऑक्सिरायबोन्यूक्लिक ॲसिड. याबद्दलचा थोडाफार अभ्यास तुम्ही 10th 11th केलेलाच आहे. ओके. मग RNA काय आहे, तर RNA आर फाउंड मेनली इन द फ्लुइड ऑफ लिव्हिंग सेल्स. RNA म्हणजेच रायबोन्यूक्लिक ॲसिड हे कुठे मिळतात, आपल्या सेलमध्ये जे फ्लुइड आहे त्या फ्लुइडमध्ये, म्हणजे सायटोप्लाझम. सेल स्ट्रक्चर तुम्हाला माहिती आहे. सेल स्ट्रक्चर कसं असतं, फॉर एक्झाम्पल थोडक्यात ड्रॉ करू आपण. समजा ही सेल आहे, ओके. या सेलमध्ये सेंटरमध्ये काय असतं, न्यूक्लियस असतं आणि इथे काय असते, सायटोप्लाझम. मग या सायटोप्लाझममध्ये काय असतात, RNA. इथे काय असतात, RNA. आणि हे आहे न्यूक्लियस. या न्यूक्लियसमध्ये असतं DNA. ओके. सायटोप्लाझम म्हणजे सेलच्या आत, सेल वॉलच्या आत असणारं फ्लुइड, लिक्विड भाग. या फ्लुइडमध्ये काय असतात, RNA असतात. तर न्यूक्लियामध्ये काय असतात, DNA असतात. मग आता आपण अभ्यास करू की स्ट्रक्चरल ॲस्पेक्ट ऑफ न्यूक्लिक ॲसिड. मग न्यूक्लिक ॲसिड म्हणजे नेमके काय, ते कशाने बनलेले आहे, तर न्यूक्लिक ॲसिड हे कशाने बनलेले आहे, विशिष्ट टाईप ऑफ, दीज आर द रिपीटिंग मोनोमर्स. कशाचे रिपीटिंग मोनोमर्स आहे, न्यूक्लियोटाइड्सचे. न्यूक्लिक ॲसिड्स आर अनब्रांच पॉलिमर्स ऑफ रिपीटिंग मोनोमर्स कॉल्ड न्यूक्लियोटाइड्स. मग न्यूक्लिक ॲसिड्स हे काय आहे, पॉलिमर्स आहे एक प्रकारचे. जसं आपण प्रोटीनचा अभ्यास केला की प्रोटीन हे काय आहेत, एक प्रकारचं प्रोटीन हे बायोमॉलिक्यूल आहे, पण ते काय, पॉलिमर आहे. कशाचं, विशिष्ट टाईपनी लिंक झालेल्या शुगरचं हे काय आहे, अल्फा अमिनो ॲसिडचं काय आहे, पॉलिमर आहे. त्यालाच आपण पेप्टाइड लिंक म्हटलं होतं. त्याचप्रमाणे न्यूक्लिक ॲसिड हे काय आहे, तर न्यूक्लिक ॲसिड हे अनब्रांच पॉलिमर आहे. कशाचं, रिपीटिंग मोनोमर्स, त्यालाच काय म्हणतात, न्यूक्लियोटाइड्सचं. म्हणजेच न्यूक्लिक ॲसिडमध्ये थाउजंड्स ऑफ न्यूक्लियोटाइड्स हे अनब्रांच पद्धतीने एकमेकांना काय झालेले आहे, लिंक झालेले असतात. मग म्हणजेच
न्यूक्लिक ॲसिड हे दुसरं काही नसून पॉलिन्यूक्लियोटाईड स्ट्रक्चर असतं न्यूक्लिक ॲसिडचं. मग DNA मध्ये सेव्हरल मिलियन्स ऑफ न्यूक्लियोटाईड्स हे काय झालेले असतात, लिंक झालेले असतात. तर आर एन एमध्ये काय असतं, फ्यू थाउजंड्स न्यूक्लियोटाईड एकमेकांना लिंक झालेले असतात. म्हणजेच DNAचं स्ट्रक्चर हे काय आहे, DNA मध्ये RNAपेक्षा जास्तीत जास्त न्यूक्लियोटाइड्स काय आहे, लिंक झालेले आहेत. द न्यूक्लियोटाइड मोनोमर्स कन्सिस्ट ऑफ 3 कंपोनंट्स. मग न्यूक्लियोटाइडचा या पॉलिन्यूक्लियोटाइड म्हणजेच न्यूक्लिक ॲसिडमधला एक मोनोमर म्हणजे न्यूक्लियोटाइड काढलं तर तो एक न्यूक्लियोटाइड हा किती पार्ट्स असतात या एक न्यूक्लियोटाइडचे, 3 पार्ट कोणते असतात, अ मोनोसॅकराइड, अ नायट्रोजन कंटेनिंग बेस अँड फॉस्फेट ग्रुप. म्हणजे एका न्यूक्लियोटाइडच्या युनिटमध्ये 3 कंपोनंट्स असतात. कोणते, एक मोनोसॅकराइडचा, एक नायट्रोजन कंटेनिंग बेसचा आणि एक काय असते, फॉस्फेट ग्रुप असतो. देन न्यूक्लियोटाइड्स ऑफ बोथ RNA अँड DNA कंटेन 5 मेंबर्ड रिंग मोनोसॅकराइड्स. त्याचनंतर RNA आणि DNA मध्ये 5 मेंबर्ड काय असते, मोनोसॅकराइड. फॉर एक्झाम्पल फ्युरॅनोजची रिंग असते, ऑफन कॉल्ड सिम्पली शुगर कंपोनंट. इन RNA द शुगर कंपोनंट ऑफ न्यूक्लियोटाइड युनिट इज D-रायबोज, while in DNA it is a 2-deoxy-D-रायबोज. मग या RNA आणि DNAच्या न्यूक्लियोटाइडमध्ये एक 5 मेंबर्ड काय असते, शुगर रिंग असतं. मग RNAमध्ये जी शुगर कंपोनंट असतो तो असतो D-रायबोज शुगर आणि DNA असतो तो असतो 2-deoxy-D-रायबोज शुगर. तर हे एक्झाम्पल तुम्हाला फिगर नंबर 14.24 पेज नंबर 316 वर दिलेला आहे बघा. शुगर कंपोनंट्स ऑफ न्यूक्लिक ॲसिड्स हे स्ट्रक्चर आहे. शुगर कंपोनंट ऑफ डीऑक्सी-रायबोज न्यूक्लिक ॲसिड अँड रायबोन्यूक्लिक ॲसिड. शुगर कंपोनंट कशामधलं, न्यूक्लिक ॲसिड्समधलं म्हणजेच RNA मधलं आणि DNA मधलं. टोटल 5 नायट्रोजन कंटेनिंग बेस आर प्रेझेंट इन न्यूक्लिक ॲसिड. त्याच पद्धतीने न्यूक्लिक ॲसिडमध्ये 5 नायट्रोजन कंटेनिंग बेससुद्धा काय असते, प्रेझेंट असते. 3 बेस विथ 1 रिंग. 3 बेस हे कसे आहे, 1 रिंगचे असतात. ते आहेत सायटोसिन, युरॅसिल अँड थायमिन. सायटोसिन, युरॅसिल आणि थायमिन आर डिराइव्ड फ्रॉम द पॅरेंट कंपाऊंड pyrimidine. 2 base with 2 rings, adenine and guanine, are derived from the parent component purine. तर जे मी म्हटलं की न्यूक्लियोटाइडमध्ये नायट्रोजन बेससुद्धा असतं. तर जो मोनोसॅकराइड असतो तो काय असतो, न्यूक्लियोटाइड आपण सुरुवातीला बघितलं की एका न्यूक्लियोटाइडच्या युनिटमध्ये 3 कंपोनंट्स असतात वेगळे वेगळे. मग कोणते असतात ते, एक मोनोसॅकराइड असतो, एक नायट्रोजन असतो आणि दुसरा असतो फॉस्फेट ग्रुप असतो. मग न्यूक्लियोटाइडमध्ये जो मोनोसॅकराइड युनिट राहणार तो कोणता राहणार, D-रायबोज शुगर राहणार. तर जो नायट्रोजन बेस असेल त्या नायट्रोजन बेसमध्ये 5 टाईप्सच्या काय असतात, 5 नायट्रोजन्स असतात. मग 5 नायट्रोजन वेगवेगळ्या रिंगमध्ये असतात. तर ते कोणते असतात, तर 3 असतात, सायटोसिन, युरॅसिल आणि थायमिन. हे कशापासून डिराइव्ड केलेले आहे, पिरिमिडीनपासून. पिरिमिडीन हा पॅरेंट कंपाऊंड आहे. त्यानंतर दुसऱ्या 2 डबल रिंग असतात, त्याला म्हणतात ॲडिनिन आणि ग्वानिन. ते कशापासून डिराइव्ड झालेले आहे, प्युरॅनिन नावाच्या कंपाऊंडपासून. मग हे स्ट्रक्चर तुम्हाला 14.25 फिगरमध्ये दिसतं आहे बघा. फर्स्ट स्ट्रक्चर आहे, यापासून या 3 रिंग डिराइव्ड झालेल्या आहे, सायटोसिन, युरॅसिल आणि थायमिन. आणि दुसऱ्या आहे डबल रिंग, ॲडिनिन आणि ग्वानिन. फिगर नंबर 14.25 पेज नंबर 316. मग हे झालं नायट्रोजन containing base. Each base is designated by a 1-letter symbol. Uracil is denoted by U, cytosine is represented by C,
thymine is represented by T, and then adenine is represented by A, and guanine is represented by G. Uracil occurs only in RNA while thymine occurs only in DNA. मग यामधलं युरॅसिल हे फक्त कशामध्ये राहणार, RNA मध्ये राहतं, तर थायमिन हे कशात राहतं, DNA मध्ये राहते. A nucleoside is formed by joining the anomeric carbon of the furanose with nitrogen of a base. मग हा न्यूक्लिओसाइड कसा तयार होतो, तर फ्युरॅनो जो काय आहे मोनोसॅकराइड युनिट आहे त्याला हा नायट्रोजन बेस काय असतो, जॉईन असतो. वाईल नंबरिंग द ॲटम्स इन द न्यूक्लिओसाइड primes are used for furanose numbering to distinguish them from the atom of the base. मग मोनोसॅकराइड म्हणजेच शुगर बेस आणि नायट्रोजन बेस यांना डिस्टिंग्विश करण्यासाठी, फरक करण्यासाठी तिथे काय यूज करतात, प्राइम यूज करतात. विथ पिरिमिडिन बेस द नायट्रोजन ॲटम ॲट द 1 पोझिशन bonds with the first carbon of the sugar. With purine base, the nitrogen atom at the 9th position bonds with the first carbon of the sugar. Nucleotides are formed by adding a phosphate group to the 5th hydroxyl of a nucleoside. Thus, nucleotides are monophosphate of nucleosides. जसं आपण सुरुवातीला बघितलं की न्यूक्लिओटाइड्स हे 3 कंपोनंट्सनी बनलेले आहे. एक आहे मोनोसॅकराइड, दुसरा आहे नायट्रोजन कंटेनिंग बेस आणि तिसरा आहे फॉस्फेट ग्रुप. तर मोनोसॅकराइडमध्ये आपण बघितलं की फ्युरॅनोज नावाचं डी रायबोज शुगर असतं. त्यानंतर आपण 5 प्रकारचे नायट्रोजन बेस बघितले आणि मग या फ्युरॅनोजच्या 5th हायड्रॉक्झिल ग्रुपला कोणता ग्रुप जॉईन असतो, फॉस्फेट ग्रुप जॉईन असतो. ओके, मग अशा प्रकारे हे काय बनतं, न्यूक्लिओटाइडचं स्ट्रक्चर बनतं. देन ॲब्रिडेज नेम्स ऑफ सम न्यूक्लिओटाइड्स आर, काही नावं दिलेले आहे न्यूक्लिओटाइड्सचे, AMP, DAMP, UMP, then DTMP and so on. Here the first capital letter is derived from the corresponding base. MP stands for monophosphate. Small letter D in the beginning indicate deoxyribose in the nucleotides. Figure number 14.27 पेज नंबर 317 यावर बघा स्ट्रक्चर्स ऑफ न्यूक्लिओटाइड्स दिलेले आहे. फॉर्मेशन ऑफ न्यूक्लिओसाइड कसं होते ते पण दिलेलं आहे फिगर नंबर 14.26 वर. सर्वात पहिले काय, फर्स्ट प्रायमरी युनिट कोणता आहे, मोनोसॅकराइड, दॅट इज डी रायबोज शुगर. त्यानंतर एक काय आहे नायट्रोजन बेस, त्यापासून काय तयार झालं, अ रायबो न्यूक्लिओ ॲसिड, न्यूक्लिओसाइड. त्यानंतर दुसरं आहे बघा D2 डिऑक्सिरायबोज, त्यानंतर ॲडिनिन आणि मग इकडे न्यूक्लिओसाइड तयार झाला कोणता, अ डिऑक्सिरायबो न्यूक्लिओसाइड. मग हे जे फर्स्ट स्ट्रक्चर होतं ते कशाचं आहे, RNA, तर दुसरं स्ट्रक्चर आहे DNAचं. मग इथे दिलेलं आहे स्ट्रक्चर ऑफ न्यूक्लिओटाइड्स. मग या टोटल स्ट्रक्चर ऑफ न्यूक्लिओटाइड्समध्ये बघा तुम्हाला काय दिसून येतो, इथे फॉस्फेट ग्रुपसुद्धा दिसून येतो. या स्ट्रक्चरमध्ये बघा इथे दिलेला आहे, काय दिलेलं आहे, फॉस्फेट ग्रुप दिलेला आहे. फॉस्फेट ग्रुप ई हिअर जॉईन. म्हटलं होतं ना आपण 5व्या काय झालेलं आहे, हायड्रॉक्झिल ग्रुपला काय झालेलं आहे, फॉस्फेट ग्रुप जॉईन झालं असतो. मग यामध्ये आता या स्ट्रक्चरवरून तुम्हाला लक्षात येईल की यामध्ये काय काय आहे, 3 कंपोनंट्स आहे. कोणते कोणते, हा आहे मोनोसॅकराइड युनिट, हा आहे नायट्रोजन बेस आणि हे आहे फॉस्फेट ग्रुप. लक्षात आलं. तर अशा प्रकारे हे झालं न्यूक्लिओटाइडचं स्ट्रक्चर. Then in next video we see the structure of nucleic acid. Thank you.